ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदासारकससा ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती। ओम गं गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आयलेले सगळ्यांच आत्मीय जालत असले स्वागत। शिव पार्वती अनुपम जालत असले जोडी दोघ लोकची हिमालय भितरी वास करता आश्रयच तिंगील वासस्थानाची त्याची गौरी शंकर जे काही शिखर अत्यंत उन्नत मठावीत आशिल तसले आज आम्ही हांगा गुर्त करताची ते तिंगीले वासस्थानान आशिले। लगीन जावन थोडे दिवस मात्र जाले पार्वती आणि परमेश्वर अन्योन्य जावन गेले। दाम्पत्य जीवन चलिता आसलेची सहज जावन गेलो। एक दिवस पार्वती म्हणून आपल्याला दिसलं काही मागील घवाकणे घार नामो म्हण मागील घवाल भक्त लोक पुराची हड्डोड बगल फानून असाची ऐश्रामी जीवन करताच मागील घोव मात्र हे गुड्डे भितरी एक सान गवी भितरी आम्ही जीवन करता असाच हे आमक योग्य की म्हणजे चिंतने सहजाने पार्वती मना भितर आयले। त्याची चिंतन कितकी आई उठलेला बायला भितर बेता उरत उरत एक भाग सहजात असले पार्वतीला विचारणे गेले गोवाक आणि घालबाजी म्हणजे सहज साध्य असवे सांगू का जलेबीची बायलाल बुद्धी नयवंचन करत असले एक गुण तिंगली भितर सहजान उरत असले प्रकृती सिद्ध्यात असले गुण ते अशंगेन एक दिवस धनपारा परमात्मले जेवण ज्याला भगवती ते परमात्मक पान सुपार्जिताची सहजन प्रस्ताव करता असा आमचे घर असले बरं असेल नाही व म्हण त्यानं परमेश्वरान सांगले कित्याक गो तू घर हांगा आराम असणे तू आराम मोरी इतलं सुंदर प्रकृती इतलं सुंदर परिसर आणि खंय मेळटा आमकां आराम मोरी आमी हांगा ना वो आम्ही किती आराम असायची त्याला मागील घरचे लोक येतात की ना आवय घरचे तिंक राबी म्हणून क जावत ना हे पुरं गुड्डो 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 तिंक कशी राबी म्हणून हे सांग विभेतीन कशी राबतलेची मागिल्ले दोस्तीणी बी येताची मैत्रिणी बी येताची तिंक बी राब म्हणचे मागील कडे सामर्थ्य पुर्या होत ना अशाने एक घार असले बरेशले मो आमकां म्हणजे पुन्हा एक नमनीचे आवेगाचे एक दैन्य रिचुअल्स असले प्रार्थने पार्वतीले त्याने परमेश्वरान सांगले कशी व्यवस्थित करे तुगेल हाती का असा घरची यजमानी तू तुची चलयता असा कशी पडून गे ना 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 कितें वर तुम्ही एक घार बांदचे बरे तुमगे भक्त लोक पळया ते भू लोकां भितर कितले बरेच बंगलो बांदून आसाचे आमी एक सांग घातपणे बांदले बर न्ही वे त्याने परमेश्वरान सांगले पळय पार्वती मागे योगा भितरी घार भितर वास करचेची ना अर्थात घारा वास करचे योग म्हाका ना गो बांदले कण म्हणूची म्हाका मेळटना गो ते अशा न्हू ते आशे सोडून सोडी जाल्यार बायले हट्ट मारिता नाक कोण जगदी बावगाच पडटा निरुपाय ते तिंगले जन्मसिद्ध हक्क ते तिंगले कितें एक मना येयले ते जावपाचे बरें की वायट कितें प्रश्न तिंगेले मस्त हट धन बसले परमेश्वराक निरुपाय जाले हा वचा एक जागपणेची तू पहिले आयकी करी थंय आमी घार बांदचे प्रयत्न करया म्हण सांगे न्हू दोगो लोकोची नंद दिवन बसून गे न्हू प्रवास करता येता आसाची हिमालयातून सुरवात केली न्ही परमेश्वरान ते जाग दाखयले हे जाग दाखयले खंयचेची पार्वतीक आवडली ना अशी मुखार येताची संचार करता वता आसाची आकाश मार्गाचेर वता आसाची समुद्रा मध्ये एक सान सुंदर जाले तसले पर्वत ते पर्वत पार्वती आवडले कितें म्हळ्यार पार्वतीर विचार कितें जर हे पर्वता घार बांदले रे
मागील घोवाक मागीर भक्त लोकांक तोंदर येवत ना थंय कोण येवत ना समुद्र मध्य आशिल्ले पर्वत ते हांगा घर बांदचे बरें म्हूण सांगे न्हू पार्वतीनी सलय दिले सूचन दिले हांगा आमी घर बांदया त्यान परमेश्वरान सांगलें खंय तूं घर कितें बांदका म्हणटा मागीर पयशे ना मो आतां अयो तुमी कितें कमी आसवो तुमगेलो व्हडलो व्हडलो दोस्त कुबेर तिगे कडेन पयशाचे भंडार कोण आसा तुमगेलो दोस्त तो खासा दोस्त अशें ताका सांग सोड जात न्ही तुमी हां योग्य आसा पळय तुमगेली बुद्धी भारी हुशार बुद्धी तुमगेली कितें बरो ಒಟ್ಟು पयलेची बरेचे विचार करून प्लॅन करून तुमी सांगले उरताचे अडना कुबेरा सांग सोडता म्हूण सांगे न्हू कुबेर आपयता परमात्मो आपूण सांगता पड रे मागीर बायलेक एक सुंदर तसले घरा भितर आपका म्हणटा मन आयला एक घरचे वस्त करून दी तूं हयो परमात्मा तुवें सांग ना म्हूण येता हें आत्ताचे वस्त करता तूं कांय चिंता करनाका म्हूण सांगे न्हू कुबेरानी ते समुद्रा मध्ये येयले तसले सुंदर येयले तसले पर्वता भितरी अद्भुत येयले तसले एक भांगराचे घार निर्माण करून सोडले घरा काम चलता आसा पार्वती मना संतोष 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 कुबेरान सांगचे म्हळ्यार विचारचे आसवे ते भांगराचे घर बांदले तेणें वज्र गिज्र सगळे कणे ल्हान कितें पळयतात ते बंगलेचे सौंदर्य 2 दोळ्यांनी 1000 दोळ्यांनी पळयले बीची मनाक तृप्ती वतना तसले सुंदर येले तसले भवन थंय निर्माण जाले त्यान परमेश्वर विचारता कितें गो आमी दोग लोकांच्या घरा राबया न्ही हे इतले छंद घर बांदून आमी दोग लोकांच्या पटणे वचून राबचे चालोक आपयका वेद कोशावका ग्रह प्रवेशावका जेवणाक घालका हो ते बी आसतू गेले हय गो तशें केलें मात्र ते हां अडना ते उठी वेवस्था करया म्हणून परमात्मा सगळे लोक आमंत्रण दिता त्या संदर्भाचेर व्हडले व्हड महान विद्वान कुलस्य कुल संभव जालो तसलो चतुर्वेद पंडित जालो तसलो रावण महान विद्वांस ब्राह्मण बी है तो जात्या अशें न्हू परमेश्वर भक्ती बी है तो अशें परमेश्वर कितें करता तेकाची यो रे तूं भट्ट काम करून दी गे न्हू मागीर गृहप्रवेश काम करून दी म्हण ताका सांगता तो संतोशान येता गृहप्रवेशाचे विधी विधान सगळे जाता परमात्माले गृहप्रवेशा संदर्भाचेर अनेक लोक थंय येताच सगळे लोकांक भोरी भोजन जाता सगळे लोकांची संतोशाने थिंग गांवाक परत वताची तेन्ना पार्वत सांगता कशी पळया तुमी सांगिल्ली न्ही आमगे योगा भितर ना म्हूण सांगन पळया कितें सुंदर तसलें घार जालें अडन गो म्हूण परमेश्वर समाधान सांगता आसा कडेन रावण आयलो ताका दक्षिण दिवंक न्ही वे भट्ट तो थंयच्यो पुरोहितेचे अणकार जाले अशें गे न्हू परमेश्वरान मन व्हड त्याने विचारले रावणा अत्यंत सुंदर जालें तसले वैदिक कर्म तुवें चलून दिल्लो आसा तुका हांवें कितले काणें दिले रे कमी रे तूं कित्याक कोणीचेर हांव दिता तुका इतलें सुंदर काम केलें तुवें हें काम आनी कोणाक केलें ना पर्यंत इतलें वैदिक कामाचें मंत्र तंत्र अद्भुत आशिल्लें तुगेलें तूं कित्याक विचारी म्हूण तेन्ना रावण परमेश्वराक पळयताची परमात्मा हांवें विचारलें तुमी दिताच की हयो तुका दिनाशी उरयात कितें रे इतलें बरें काम करून दिलें तुवें कसं तें विचार रे हांव दिता तुका भगवंता हें घार म्हाका सोडून दिलें बरें आशिल्लें तथास्तु योग पार्वती म्हण बसून गंदी बरोवन घेवन परतून गेलो पयलो अशें रावणाक ते सुवर्ण नगरी मेळून गेले तेची लंका म्हणटा आमी सुवर्ण लंका म्हणटात परमेश्वर बांदिल्ले तसले घार ते घार त्या दाना भितर घेवन सोडले तेन्ना परमेश्वर सांगता हांवें तुका पयलें सांगलें नाशिल्लें आमी घार आपची योग ना म्हूण सांगलें जाल्यार बी तूं आयकलें वता आयकून करशिल्लें पळय आतां तो आरामशीर आसा उरो तो आराम उरो कांय प्रश्न ना आमकां तेन्ना पार्वती दोळ्यांतल्यान उदक आयलें थंय तेन्ना सांगलें पार्वतीनी वस्तू ताका ते दिवची न्ही आशिल्ले तुमी मदीं प्रसंगान केले ताका थोडे दुडीले जांग तो वता आशिल्लो तुमी ताका कितें कोणी तशें काम आसा उठोवची नाशिल्लें काम जालें आमी उगीत घरा वचून बसून सोडलें जांग गेले जालें हिंग कोण आपूंक गे जेवण खावंक गे नाशी तापत हेतून घेवत नाका आशिल्लें अशें गे न्हू आनी एक घर बांद्या म्हण आनी एक फावट धरून बसलें
तेन्ना परमात्मा सांगले ना गो आमकां घार रावची योग ना गो ना 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 ते कितके तशें जांग गेले म्हणून आनी एक घार बांदया हांव कशें राबसून घेतकी पळया ते घार कशें दवरून घेतकी पळया. आतां कोणाक सांगचें कुबेराक नाका नाका आतां कोणाकय दुड्ड मागून करता नाका आमी स्वता तुमगेले ते सेवक आसाचे मागीर थोडे लोक आसाचे आमी सगळे मेळून बांदचे हड ना बांदया म्हण सांगे न्हू हिमालयाचे तपला भितरीची त्या भागा भितरीची एक सुंदर याल तसले भवन तिने पात्राचे भवन पात्राचे घार निर्माण करताची ते घरा प्रवेश मारे कोणाक आपयत ना आनी पूर्ण असलं परमेश्वर घोटाळे कळे कष्ट म्हण सांगे कोणाक आपयत ना हिन्नी घरा भितर वताची थंय वास करची सुरवात करताची तेन्ना पार्वती मना भितर आनंद 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 भांगरा घार ना जाल्यार कितें जालें हें घारपणें मेळ्ळें आमकां संतोष पार्वतीक सांगता आस घोवाकणे पळया तुमी सांगिल्ले योगा भितरी ना म्हणून घरा भितर आपचे पळया कितें छंद घार मेळ्ळा आमकां आतां आसात न्ही आमी म्हूण सांगे न्हू पार्वत सांगता आसा हो हो हय गो हय गो हय गो हडन गो म्हण परमेश्वर समाधान सांगता आसा सुमार दिवस तेंगे संवसार तें चलता आसा एक दिवसू विष्णू दोळे पळय हांगा समुद्रा मदीं न्हिदून आसता दुदाचे तो मागीर भाव पळय बरें घार बांदून थंय वास करता आसा म्हाका घार ना हांगा तो घार बांदून लागून सोडा तेन्ना परमात्मा विचार की तेगेले घार तेगेले योगा भितर घार बांदचे आसा की म्हणून विष्णू कळ्ळे तेका बी आपणान घार बांदचे योग ना म्हणून जाल्यार विष्णू महान बुद्धिवंत न्ही तो म्हाका घार बांदचे योग ना जाल्यार कितें जालें दुसरें घार म्हाका मेळटा म्हणून कांय सांगलें ना न्ही थंय ही एक प्रयत्न कितें करचे ना बुद्धिवंत अशें न्हू तो गेली मना भितर विचार आयले म्हाका ते घार घेवचे बरें म्हणून ताका दिसलें अशें थोडे दीस चलता आसा शिव पार्वती संध्या टायमार विहारा खातीर वता आसाची दोगो लोक मेळून वता आसतना एकलो सांज 400 चल्लो रान्ना मध्ये रडता आसा हे दोगो लोक ताका पळयता चल्ल्याक पार्वती मनाक आवय भाव न्ही हयो इतलो सांज चल्लो हांगा कशें पावलो म्हूण सांगे न्हू ते चल्ल्याक सांत्वन करचे तरी पार्वती चल्या लागीं वता चल्या लागीं वचूंक न्हू खंय रे तुगेले बाप्पा अम्मा म्हूण विचारता जाल्यार कितें विचारची जाल्यार उत्तर कितें रडचें सोड दुसरो दिवच ना तूं रडता आसा पार्वती ताका मस्तीत समाधान केले बेची तेगे रडचें बंद करूं ना पार्वती सुमार थंय लागीं सोदलें तेगे कोण बाप्पा येवं येसा की पळया म्हण ते लागीं कोणा ना कितें करचें आतां हेका आमगे घरा कोण सोडया गो म्हूण सांगलें पार्वतीनी परमेश्वर सांगलें ते मात काम करनाका हांगा सोड तेका इतलें सांजचें हांगा सोडचें वागन खांग गेली री हें योग्य न्ही घरा कोण या म्हूण सांगे न्हू ते पार्वती ते चेल्ल्याक घेता आनी घरा येता दोगो लोकोची घरा येवन न्हू ते सात्रीक पार्वती चेल्ल्याक दूद दिता फल दिता ओट्टो देगेन समाधान करता चेल्ल्याक न्हीद घालशिता 4-4.5 वर्षां चलतो रात्रे टायमार न्हिदता हे दीस साकण जाता साकण जायची चेल्ला आनी परतून उठता आनी परतून रडू सुरू करता तेन्ना पार्वत्याक समाधान कर आनी परतून दूद हाडून दिता आसतना परमेश्वर सांगता पार्वती न्हांवचे वचचे संदर्भ जाले टायम जाले आमी न्हांवचे वचचे यो आयले आतां मात आतां येता म्हूण सांगे न्हू पार्वती भितर वचूंगे न्हू तेगेले कपडे काण घेता काण घे न्हू भायर वयचे उठता तेन्ना चल्लो थंय आसा घरा भितरीची चले घेवन वचचे केकडे विचार करता इतलो सांज चले आमी नांव केलें कित्याक न्हू थंय यो हांगा व्हरो म्हूण सांगे न्हू ते चल्ल्याक सांगता पुता तूं हांगा बशी बागेल खांगेन बशी कोणाले बागेल काणाका आमी नांव म्हणयताची तेन्ना परमेश्वर सांगता ताका भितर घालून बागेल घालूं सांगना गो ताका पयलीं भायर घाली भुगी बशा तुमी त्यान भायर गेले कोण खाल्ले रे कोण कितें करले रे तूं हांगा बागेल घालून बसतो आमी न्हांवचे वचच्या
चल्ल्याचे सांगेले पुरो आशिल्ले अडनामा म्हणटाणे ही न्हांवचे गेल्याची न्हांवन परतून आयल्याची बागेल धाडिताची बागेल काडतना पार्वती दिगली वता कितेले ए चलया बागेल काड रे हांव तुगेले पार्वती आवय बागेल धाडिता आसा काड रे म्हण ना मा तुवें म्हाका सांगलें ना हांगा राब म्हणून हांव आतां हांगा राबतलो कोणाक बागेल काडनाका म्हूण सांगलां तुवें आतां हांव कोणाक बागेल काडटा हांव हांगा उरतलो. तेन्ना पार्वती आश्चर्यान परमेश्वर तोंड पळयता तेन्ना परमेश्वर सांगता हांवें तुका पयलें सांगलें नाशिल्लें ते चल्ले हात येना तो म्हूण तो सांत चल्ले तो विष्णू ते रुपाक हांवें आतां घरा भितर दिगला आतां भायर पडयात हांगा भायर पडय जावत ना यो आमी परतून हिमालयका वचच्या म्हण आनी परतून पार्वती घेवन बसले थंय हिमालय गेलो. त्याची बद्री घार बद्री काश्म कितें म्हणटा ती बद्री नारायण म्हूण सांगे न्हू परमेश्वर बांदिल्लो तसले घरा भितर विष्णून वास करता सजून पर्यंत. तेन्ना परमेश्वर सांगलें खंय हांवें तुका पयलें सांगिल्लें आमी घरा रावची योग ना म्हण आतां तुका कळकी म्हण. तेन्ना पार्वतीनी जीव केलो हांवें मस्त त्रास दिले ना आमी आशिल्ले कडेन आराम उरया म्हूण सांगे न्हू परतून तिणे हिमालय भितरीची वास करचेक लागलेची. पळया मनुष्याचेर योगा भितर नाश उरलेली परमात्माले योगा भितर तरी नाश उरलेली खंयचे सवलत मेळटना म्हण जाल्यार तरी जर आमगे भितर तर योगा नाश उरलेली आमकां कसलें मेळटा की जिवना भितर ना. मस्त लोक सांगता प्रयत्न केले कितें जाता म्हूण कोणा प्रयत्न करनाशिल्ले लोक ना ಒಟ್ಟು ಪ್ರಯತ್ನ करतलो लोकूच तेले ಒಟ್ಟು लोकूची साधने पावतना शिखरा वचूंक गे न्हू पावचे शकत ना. कारण कितें योग ना तेच योग उरले रे आमकां बशीर कणे आपल्याक उठूं येता. योग ना अशें उरले रे आमी कितें केलेलीची तें मेळटना. आमगे शब्द तात्पर्य आमी काम करचें ना म्हण अर्थ न्ही आमी प्रयत्न करचे करपाची मेळनाशी उरले बेजार करचे ना इतलेच मेळनाशी उरले रे आमगेली योगा भितर नाशिल्ले म्हणजे उगी बसचे सोडले ती कांय प्रयत्न करनाका म्हणजे तात्पर्य न्ही आमगेले शब्दाचे अर्थ. जर योग उरले रे मनुष्याले प्रत्येक काम प्रत्येक चिंतने प्रत्येक तेगेले विचार यशस्वी जाता वताची ते प्रत्यक्षान साकार जाता वताची. जर योग नाशी उरले रे खंयचे मनुष्य जिवना भितर कितले प्रयत्न करो कशी उरो ते साकार जावचे मस्त कठीण साध्य जाता. जर परमात्मा अनुग्रह उरले ते वेगळे विशय तेगेले अनुग्रह उरले कसलेच ना म्हणून जावत ना. तत्सर्वं तपसा साध्यम तेन सिद्ध्यन्ति सर्व कार्य आमी सांगलेशीची परमात्मा अनुग्रह निमित्त आमगेले एक तपश्शक्ती निमित्त आमगेले एक मानसिक सामर्थ्य निमित्त खंयचे काम जाल्यार बी करूं जात खंय जाल्यार योग उरले रे ते काम सगळेची बेगी बेगी या न्हू यशस्वी जावंक न्हू आमी जिवना भितर एक शांती समाधान आमी जिवन करूंक शकतात. अशा न्हू प्रत्येक मनुष्य जिवना भितर योगाची आवश्यकते अवश्य आसा. जर ते योग जावं कशें उरले रे ते योगेश्वरीक ते ज्ञानेश्वरीक आमी शरणागत येवका ते परमात्मा आमी शरणागत येवका. केन्ना परमात्मा शरणागत जाची तेन्ना खंयचे योग ना की ते योग बीच आमकां प्राप्त जाता वता ते परमात्मा अनुग्रहा निमित्त. परमात्मा अनुग्रह असले तरी कसले बीच आमकां प्राप्त जावंक शकता. योग म्हळ्यार कितें मेळचे खंयची वस्तू मेळचे ना की ते वस्तू आमकां मेळचे योग नाशी उरले बीची जर परमात्मा संकल्प केले रे जर व्हडले संकल्प केले ते मेळणं मेळटा सहजान वचचें. सांजचे डकणे खेळणी घेवची जाता उरतेंगेले कडेन ना ते कडेन पयशे उरतना अर्थात योग ना तेंचे कडेन तेले व्हडले धरले पांय धरले रे बाप्पा अम्मा पांय धरले रे ते खेळटींक मेळटा. तशीच आमगेली हाती योग ना जाले बीची ते परमात्मा पांय धरले रे आमगेले योग निर्माण जावंक शकता ना म्हणना जाल्यार ते परमात्मा पांय धरता असले एक विशिश्ट गूण आमी वाडून घेवचे ते परमात्माक शरणागत येवचे. बरें जेन्ना परमात्मा शरणागत जाची जेन्ना सगळे विधाचे योग आमकां मेळचे इतलेच न्ही सच्चित आनंद बीची आमकां प्राप्त जाता. आमच्या जिवना भितर विशेश तसले एक मानसीक शांती समाधान एक ऐहिक जाले तसले कीर्ती गौरव आमकां प्राप्त जावचेक शकता. अशा न्हू आमी सगळे लोकांची परमात्मा शरणागती आमगे जिवना भितर एक धन्यते भव्यते दिव्यते ही वशीची ते ज्ञानेश्वरी आमगे ज्ञाना भितर एक प्रकाश घालो ज्योती घालो किरण घालो म्हणजे प्रार्थने
श्रीदेवीले चरणारविंदाक अर्पण करता आयच्यामगेर हे कथोपदेशाक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायण स्तुत्यः. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम्.